तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यावरती 1 रुपया सुरुवातीला येणार आहे, असं विधान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेलं आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आज आपण जाणून घेणार आहोत। तर ज्यांचे पण अर्ज मंजूर झालेले आहेत किंवा ज्यांचे अर्ज अप्रूव्ड झालेले आहेत अशा महिलांना हा 1 रुपया सुरुवातीला देण्यात येणार आहे। तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक ट्विट करून व्हिडिओ टाकलेला आहे। तर त्या व्हिडिओमध्ये काय म्हणालेले आहेत ते आपण सविस्तर पाहूया। नमस्कार, मी आदिती वरदा सुनील तटकरे, मंत्री महिला व बालविकास। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे खूप सारे अर्ज येत आहेत। पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं हे आम्हाला निश्चितपणाने गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1 रुपया जमा करत आहोत। जमा होणारा हा 1 रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक प्रक्रिया पडताळणीचा एक आवश्यक असा भाग आहे। ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अजून सुरळीत व्हायला निश्चितपणाने मदत होणार आहे। अर्जदार माता भगिनींना माझी विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला आपण बळी पडू नका। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पण लोकांचे अर्ज मंजूर होतील त्यातील निवडक लोकांच्या अकाउंटवरती हा 1 रुपया सोडण्यात येणार आहे। हा 1 रुपया म्हणजे तांत्रिक बाबी दृष्ट्या हे पाहिलं जाणार आहे की खरंच अकाउंटला पैसे जात आहेत का, कारण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये खूप जणांनी या योजनेसाठी अप्लाय केलेले आहे। त्याचप्रमाणे अनेक लोकांचे अर्ज यामध्ये मंजूर देखील झालेले आहेत। तेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल येणारे नवनवीन व्हिडिओज त्याचप्रमाणे अपडेट तुम्हाला लगेच मिळेल। धन्यवाद।